ब्रेकनंतर पाहूया आता पुण्यात नूरे हिरा मशिदीत नमाज पठण करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि यावेळी पाकिस्तानचा निषेध करण्यात आलेला आहे मुस्लिम बांधवांकडून आणि निश्चितच याचं उत्तर आता दिलं पाहिजे अशा भावना सगळ्यांमधून व्यक्त होताना दिसत होत्या। तर जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा भागामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 42 जवान शहीद झाले। या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असून हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक संस्थांनी पाकिस्तानचा निषेध केला आणि यावेळी कोल्हापुरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, शिवाजी पुतळा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा ही जाळला। ब्रेकनंतर पुलवामा इथं काल झालेल्या हल्ल्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। शैलेंद्र, भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला। हे मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे नेमकं काय? मोस्ट फेवर्ड नेशन ही जी संकल्पना आहे ही प्रामुख्याने 1995 नंतर अस्तित्वामध्ये आली। 1995ला विश्व व्यापार संघटनेची निर्मिती झाली आणि त्या विश्व व्यापार संघटनेचे जे सदस्य देश आहेत त्या सर्व सदस्य देशांनी परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा हा देणं बंधनकारक करण्यात आलं। त्यानुसार भारत व पाकिस्तान हे दोघे विश्व व्यापार संघटनेचे सदस्य आहेत। त्यामुळे भारताने पाकिस्तानला त्वरित मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला। आता मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देणं म्हणजे असं आहे की या दोन्ही देशांचे जे परस्परांशी द्विपक्षीय पातळीवरचा जो व्यापार असतो त्या व्यापारामध्ये परस्परांना प्राधान्य देणं, त्याचप्रमाणे व्यापाराच्या संदर्भामध्ये जाचक कर किंवा जकात न लावणं, त्याचप्रमाणे आपण ज्या वस्तू दुसऱ्या देशाकडनं विकत घेतो आहोत त्याच्या संदर्भामध्ये त्याला बऱ्यापैकी ड्युटी फ्री करणं किंवा त्याला मॅक्सिमम कन्सेशन्स देणं, म्हणजे एकूणच व्यापार हा सुकर व्हावा, सुरळीत व्हावा, व्यापारामध्ये दोन देशांना चालना मिळावी यासाठी हे देश परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतात। आणि भारताची तशी इच्छा असल्यामुळे भारताने हा दर्जा 2 दशकांपूर्वीच पाकिस्तानला दिलेला आहे। मात्र पाकिस्तानने अद्यापही भारताला हा दर्जा दिलेला नव्हता आणि आता भारताने मात्र हा दर्जा पाकिस्तानकडनं विड्रॉ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण हा निर्णय घ्यायला वेळ लागला असं नाही वाटत? एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जो मोस्ट फेवर्डचा जो दर्जा विड्रॉ करण्याचा निर्णय घेतलेला आहे पाकिस्तानला दिलेला, याचं प्रतिकात्मक महत्त्व आहे, सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे। याच्यामुळे दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत आणि आता आपण पाकिस्तानची कोणत्याही पद्धतीचा व्यवहार करायचा नाही अशा निर्णयापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। हा संदेश आपण पाकिस्तानला देतो आहोत। जर तुम्ही वस्तुस्थितीमध्ये म्हणाल तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो व्यापार आहे तो नगण्य आहे। या दोन देशांमधला व्यापार किती आहे? हा 3 अब्ज डॉलरचा प्रत्यक्ष व्यापार आहे। अप्रत्यक्ष व्यापार मात्र दोन देशांमधला जवळपास 5 ते 6 अब्ज डॉलरच्या घरामध्ये आहे। आता हा अप्रत्यक्ष व्यापार काय आहे? तर ज्या वस्तू भारत पश्चिम आशियाई देशांना विकतो त्या वस्तू पाकिस्तान त्या पश्चिम आशियाई देशांकडनं विकत घेतं। त्यामुळे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये एखादी जर वस्तू, जर आपण असं कोकोनट ऑइल म्हटलं, जर ते कोकोनट ऑइल भारतामध्ये ती बाटली 50 रुपयाला आपल्याकडे लोकांना मिळती आणि आपण जर ती बाटली पश्चिम आशियाई देशांना विकली आणि पाकिस्तान त्यांच्याकडनं घेतो तर निश्चितपणे पाकिस्तानमध्ये तीच कोकोनटची बाटली, भारतीय ब्रँडची बाटली ही 100 रुपयाला विकली जाते, कारण तो अप्रत्यक्ष व्यापार होतो। म्हणून आपण पाकिस्तानला यापूर्वी सुचवत गेलेलो होतो की तुम्ही आमच्याबरोबर म्हणजे याच्यामध्ये फारकत करणं, राजकीय प्रश्न आणि आर्थिक प्रश्न याच्यामध्ये फारकत करणं, असा प्रयत्न आपण यापूर्वी अनेकदा केलेला होता। परंतु पाकिस्तानला सातत्याने याची भीती होती की जर आपण भारताबरोबर व्यापारी संबंध सुधारले, सुरळीत केले तर त्याचा परिणाम कुठेतरी पाकिस्तानचा काश्मीरवरचा स्टँड हा मवाळ होण्याचे होईल की काय, असं म्हणून त्यांनी यावरती अजिबात आपल्याला पाठ केले नाही। पाकिस्तानकडनं कंडिशन्स टाकल्या जात होत्या की पहिले काश्मीरचा इश्यू रिझॉल्व्ह करा आणि मग आम्ही तुमच्याशी इकॉनॉमिक आणि कल्चरल सेक्टरमध्ये जो डायलॉग आहे तो वाढवू। धन्यवाद शैलेंद्र या सगळ्या तपशिलाबद्दल आणि चर्चेबद्दल।
तर पाकिस्तानशी आपण शस्त्र घेऊन तर लढणार आहोतच, म्हणजे त्यांना चोख उत्तर देणार आहोतच, पण धोरण नीती हा देखील आपल्या यापुढच्या रणनीतीचा भाग असणार आहे, ज्याचं हे पुढलं पाऊल आपण उचललेलं आहे. पुलवामा हल्ल्याचा सगळ्याच थरातनं निषेध व्यक्त केला जातोय. नाशिकच्या भोसला मिलिटरीच्या विद्यार्थ्यांनीही पुलवामाच्या हल्ल्याचा निषेध केला. या ठिकाणी असलेल्या एका विद्यार्थ्याचे वडील हल्ला झाला त्या बसच्या पुढच्या बसमध्येच होते, तर एकाचे मामा त्या बसच्या दुसऱ्या बसमध्ये बसलेले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आपण आता नाशिकच्या याच भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये हे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या बरोबर आहेत. हे सगळे विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. आणखी सगळ्यात महत्त्वाचं यांच्यामध्ये असेही काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा याच जवानांच्या ट्रीपमध्ये होते. क्षितिज आपल्यावर आहेत. क्षितिज, सीआरपीएफच्या जवानांच्या ज्या टीमवर हल्ला आला त्यातल्याच एका गाडीमध्ये तुझे वडील सुद्धा होते. घटना घडली, माहिती समजली, काय वाटलं? सर जैसे कि अभी आपको भी पता है और हमको भी पता है कि इधर अपने पुलवामा में जो इतना बड़ा हादसा हुआ है, ये सारा हादसा आउटर रिंग रोड पे हुआ है, जिस वजह से जो आतंकवादी ने उसने खुद को ह्यूमन बॉम्ब बना के उसने जिप्सी में बैठ के आईडी को ब्लास्ट किया है. इस वजह से सामने की जो 3 गाड़ियां थी वो आगे निकल गई. खुशकिस्मती से उसमें मेरे पापा भी थे तो वो बच के निकल गए, और बाकी की जो पीछे गाड़ी थी उन गाड़ियों के बीच में जिप्सी ने डिवाइडर के ऊपर से चढ़ा के और उन दोनों गाड़ियों के बीच में आके वो ब्लास्ट किया. इस वजह से जो पीछे की गाड़ी थी और आगे की गाड़ी थी वो बुरी तरह से मतलब ब्लास्ट हो चुकी थी, और आगे की उसमें जो लोग थे वो घायल हो चुके और गंभीर रूप से मतलब कोई शहीद भी हो चुका है उसमें से. और मैं ये कहना चाहूंगा अभी कि पाकिस्तान के ऊपर अभी ऐसा इंडिया ने हमला करना चाहिए कि उनकी सात पुश्ते याद रखनी चाहिए कि इंडिया पे कभी हमला ना हो करके. सर, ज्या प्रकारे आपण कारगिल ज्यावेळेस अटॅक झाला त्यावेळेस पण इंडियाने विजय मिळवला होता. त्याचनंतर सर्जिकल स्ट्राईक नंतर पण पाकिस्तान काही दिवस शांत होता. त्यानंतर अशाच प्रकारे सर्जिकल स्ट्राईकची एक भारताला गरज आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे तोंड कायमस्वरूपी बंद होईल आणि त्याला चांगली आदत घडू शकेल. And surgical strike, it is up to government. First of all, I would like to bow down to all the soldiers who had sacrificed their lives for our mother India. And secondly, I would like to pray to God for the speedy recovery of all the injured person. And what I believe and what I stand for is that Indian government now should have a tit for tat approach. सर, जसं इंडिया पण करते तसं अमेरिकाचं पण असं म्हणणं आहे की आम्हीही इंडियाला मदत करणार हे पुढे करण्यासाठी असं. तर मग माझं असं म्हणणं आहे की मोदींनी पण परत सर्जिकल अटॅक करून पाकिस्तानवरती डायरेक्ट अटॅक करून वॉर सुरू करावा असं माझं म्हणणं आहे. एक्चुअली दे हैव मेड अ बिग मिस्टेक. दे हैव टू पे फॉर दिस. उन्हें हमें दिखाना पड़ेगा कि हम लोग क्या है. हमने अभी तक शांति में लिया था, उसके बाद इतना अच्छे से हमला करना चाहिए. मोदी जी को ऐसा परमिशन देना चाहिए कि वो भी उनके भी रोंगटे खड़े हो जाए. वो अगली बार कोशिश भी ना करे कि हमसे कभी लड़ सके. क्षितिजचे वडील तर तुझे मामा सुद्धा हेमंत त्या ग्रुपमध्ये होते. येस सर. जैन सर, माझे मामा त्याच्या मागच्या म्हणजे 2 गाड्यां सोडूनच तिथे होते. तर काल रात्री ही घटना जेव्हा कळली आम्हाला तर आमच्या म्हणजे घरात सगळं काही दुःखाचं वातावरण निर्माण झालं. नक्की काय झालं असेल, आपल्या मामांचा फोनही लागत नव्हता. पण म्हणजे सकाळी आम्ही फोन केला तर त्यांनी उचलला आणि सांगितलं की मी सुखरूप आहे, आणि बाकीच्या ज्यांना काही जखमा वगैरे झालेल्या आहे त्यांचं आता उपचार वगैरे सगळं काही चालू आहे. पण त्यांनी त्याच्यासोबतच एक दुःखद घटनाही सांगितली की 60 जण त्याच्यामध्ये गेलेली, जे आपल्याला अजून मीडियाने सांगितलेलं नाही. माझा सैन्यात जायचाच विचार आहे, आणि आता हे जे कृत्य घाणेरडं नीच पातळीचं कृत्य पाकिस्ताननी केलं आहे याचं उत्तर म्हणून आता पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या याच्यावर हल्ला करून त्याला बाहेर आणून भारतात आणून त्याला म्हणजे सजा दिली जावी अशी माझी इच्छा आहे. भारतात आणून प्रत्येका चौकात उभं करून यांना मारा. चौकात उभं करून यांना. दरवेळेस मागून वार करताना एक बार आप लोग सामने से आके हमारे साथ भीड़ के देखो, तुम्हें पता चलेगा कि हिंदुस्तान में कितनी ताकत है. और तुम हर बार अगर ऐसा करते रहोगे तो पहले हम लोग शांति में सब सहन करके ले रहे थे, लेकिन अब हम लोग ऐसे, मोदी जी से मैं बोलूँगा कि पूरे जोशों के साथ मतलब सैनिकों को पूरी आज़ादी दे देनी चाहिए. उनके उधर जाके पूरा हमला वगैरह कर देना चाहिए. मैं तो मोदी जी. तर इतके दिवस भारताची एक प्रतिमा होती की शांतताप्रिय देश आहे किंवा आपण पहिला अटॅक करणार नाहीत, पण यामुळे बाकीचे देश किंवा जे आपले एनिमी आहेत पाकिस्तान आहे तो जास्तीत जास्त प्रकारे छुपे हल्ले करत चालले. आणि प्रतिमा जास्त महत्त्वाची नाहीये तर देशातली लोक आणि त्यांच्या भावना किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या साथी जे लढतायत ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना
कठोररित्या उत्तर दिलं गेलं पाहिजे. शांतताप्रिय देश अशी प्रतिमा आपण पुजू शकत नाही. त्याच्या ऐवजी कुठेतरी पहिला हल्ला करून पाकिस्तानला हे दाखवून दिलं पाहिजे की भारत हा शांतताप्रिय असला तरी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे तो खटासी खटा आणि उद्धटासी उद्धटच वागणार आहे. मुंबईच्या भेंडी बाजारात पुलवामाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकाळी सगळी दुकानं जी ती बंद करण्यात आली आणि त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा घेऊन रॅली काढली आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. भेंडी बाजार ते मोहम्मद अली रोड पर्यंतची सगळी दुकानं बंद करण्यात आली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.